हॅलो मित्रांनो, मी तुम्हाला आज शिकवणार आहे प्राणायाम, कपालभाती प्राणायाम सांगणार आहे। तर त्यासाठी आपण पद्मासन घालून घ्यायचं किंवा अर्ध पद्मासन सुद्धा तुम्ही घालू शकता। तेही नाही जमलं तर तुम्ही साधी मांडी सुद्धा घालू शकता। मला पण खूप जास्त वेळ पद्मासन जमत नाही, त्यामुळे मी अर्ध पद्मासन घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही। पद्मासन घालून घ्यायचं, त्यानंतर हाताची ध्यान मुद्रा घ्यायची, हात आपली मांडीवरती ठेवायची, आपल्या गुडघ्यावरती। त्यानंतर अलगद डोळे मिटून घ्यायचे आहे। 3 वेळेस श्वास नॉर्मल करून घ्यायचा आहे, श्वास भरायचा आणि सोडायचा। त्यानंतर आपल्याला कपालभाती प्राणायाम चालू करायचा आहे। कपालभाती प्राणायाम चालू करताना पोटाला हलकासा झटका द्यायचा आहे आणि सोबतच नाकाने श्वास बाहेर सोडायचा आहे। मी करून दाखवते। त्यासोबतच आपले पाठीचे कणे सरळ आहेत की नाही ते चेक करून घ्यायचं। पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, सर्व मणके एका लाईनीत येतील अशी पोझिशन ठेवायची आपल्या शरीराची। जेव्हा आपले सर्व मणके एका लाईनीत येतात तेव्हाच आपल्याला कपालभाती प्राणायामाचा फायदा होतो आणि व्यवस्थितरित्या आपण जेव्हा कपालभाती करतो तेव्हाच आपल्याला त्याचा फायदा होतो। कारण अपूर्ण माहिती असल्यामुळे बरेचसे लोक कपालभाती प्राणायाम हा करतात, पण त्यांना त्याचा फायदा होत नाही। फायदा कशामुळे होत नाही? कारण आपण चुकीच्या पद्धतीने कपालभाती प्राणायाम करतो। प्राणायाम करताना कधी पण आपलं शरीर ताठ आणि पाठीचे सर्व मणके एका लाईनीत असले पाहिजे। पाठीचा मणका सरळ ठेवूनच प्राणायाम करायचा। तर मी परत एकदा करून दाखवते तुम्हाला। डोळे अलगद मिटलेले पाहिजे, मनामध्ये कुठलाही विचार आणायचा नाही, चेहऱ्यावरती एकदम हसरे भाव ठेवायचे, मन अगदी प्रसन्न असं ठेवायचं आणि मगच प्राणायाम करायचा। तर त्याचा इफेक्ट नक्कीच तुम्हाला कळून येईल। कालांतराने तुम्हाला त्याचा अनुभव पण येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येईल, तुमचा रक्त प्रवाह सुरळीत होईल, त्वचा अशी तुमची चमकू लागेल। तुम्हाला कुठलाही फेशियल किंवा कुठलाही मेकअप करायची गरज भासणार नाही। तर मी करून दाखवते तुम्हाला परत एकदा।